नमस्कार. लज्जतदारमध्ये मी शर्वरी लोहकर तुमचं स्वागत करते. प्रेक्षक, आज लज्जतदारमध्ये आपण सामाजिक क्षेत्रातील आणखी एका नामवंतांचं इथे स्वागत करणार आहोत. स्वागत करूया श्री सुबोध बेद्रे यांचं. नमस्कार सुबोधजी. नमस्कार. लज्जतदारमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. बरं सुबोधजी, मुळात तुम्ही बिझनेसमॅन आहात, तर कशाचा बिझनेस आहे? माझा मेन बिझनेस आहे मॉड्युलर किचनचा. मॉड्युलर किचन मी मेनली प्रोजेक्टमध्ये सप्लाय करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही 2 NGOशी हो, 2 NGOज तर्फे मी काम करतो. एक आहे ईच वन टीच वन. त्यांच्यातर्फे मी सायन म्युनिसिपल स्कूलमध्ये गेले 11 वर्ष मी जाऊन शिकवतोय. आणि दुसरी एक संस्था आहे सोसवा म्हणून. त्यांचा एक कार्यक्रम आहे वॉलॅट, ज्याच्या अंतर्गत आम्ही व्हॉलंटिअरिझम प्रमोट करतो. तर त्याला पण 11 वर्ष झाली आहेत. आपण बोलू त्याच्याविषयी पुढे. आणि आज आपण इथे रेसिपीज बनवणार. आज मी 2 रेसिपीज करून दाखवणार आहे. एक म्हणजे मशरूम स्टफ्ड ऑमलेट आणि दुसरं आहे चवळीचे वडे. आधी मशरूम स्टफ्ड ऑमलेट. साहित्य बघा. साठी आपल्याला 2 अंडी, कांदा चिरलेला, टमाटा, मशरूम, लाल तिखट, धने जिरे पावडर, मीठ, साखर, तेल. बेद्रे म्हणजे मूळचे तुम्ही कुठले? आम्ही तसे मूळचे कर्नाटकाचे, बिदरचे. पण गेले म्हणजे 7-8 जनरेशन्स वी आर इन महाराष्ट्र. आधी पंढरपुरात होतो आणि गेले 4 जनरेशन्स वी आर इन बॉम्बे. टेबल स्पून आहे का? चालेल. मोठा स्पून. हां चालेल. ह्याच्यातलं पिवळं वेगळं करून घ्यायचं आणि फक्त पांढरं ह्याच्यात राहिलं पाहिजे. तर हे मी पेटून घेतो. नाही, ते ऍक्च्युली मी ते स्टफिंगसाठी सारडामध्ये वापरणार आहे. जो ऑफकोर्स आजकाल म्हणजे जर कोण हेल्थ कॉन्शियस जास्त असेल तर ते नाही वापरलं तरी चालतं. हे बाजूला ठेवलं. आता स्टफिंगसाठी मला तवा, ह्याच्यात आधी थोडा कांदा, थोडा लालसर होईपर्यंत त्याला परतून घेऊया. ईच वन टीच वन ही जी संस्था आहे ही एक्झॅक्टली काय त्यांचं मोटिव्ह आहे? ते ईच वन टीच वन ॲक्च्युली 1983 मध्ये मिसेस ज्योती तन्ना यांनी सुरू केली. ईच वन टीच वनचा मेन उद्देश आहे की मुलांना शिक्षण पोचवावं थ्रू अशा पद्धतीने की ते स्वतः पुढे चालत राहील. म्हणजे आम्ही असं ट्राय करतो की ज्या मुलांना आम्ही शिकवतो तेच पुढे जाऊन ते काही नोकरी करतील, काही करतील. त्यांनी सुद्धा आपल्या जीवनात हे कार्यक्रम घ्यायचा की मी पण कोणाला तरी शिकवणार, आणि ते करतात. आणि आज ईच वन टीच वन म्हणजे 83 पासून सुरू झालेलं आहे. एका शाळेतून सुरू झालं. आज ऑल इंडिया म्हणजे मुंबईत 4-5 शाळा आहेत, बँगलोरमध्ये आहे, भोपाळमध्ये आहे, आणि रुरल महाराष्ट्रामध्ये पण पंचगणीच्या जवळ गावात आहे, बदलापूरच्या जवळ गावात आहे. इथे पण त्यांनी चालू केलेल्या आहेत आपल्या ॲक्टिव्हिटीज. ह्याच्यात मशरूम्स टाकतो. मशरूम लगेच शिजतात. हो. टमाटा थोडा चवी, म्हणजे टमाटा जर काही लोकांना नसेल टाकायचं तर दॅट ऑल्सो इज ऑप्शन. हे आपण आता स्टफिंग बनवून घेतलं. हो, स्टफिंग बनवतोय आम्ही. आमच्या घरी आम्ही तिखट जास्त खातो, पण जसं लोकांना योग्य वाटेल तसं त्यांनी टाकावं. धने जिरे पावडर इज इम्पॉर्टंट. कुठल्याही अंड्याच्या डिशमध्ये ॲक्च्युली धने जिरे पावडरनी फरक पडतो. मीठ आपण लास्टला टाकूया. ते अंड्याचं पिवळं आहे. ॲक्च्युली ह्याच्यातलं पार्टली मी परत ह्याच्यात टाकतोय, कारण त्यामुळे ते ह्याचं जे पसरवणार मी बेस बनवणार त्याला इट बिकम्स बाइंडिंग. नुसतं पांढऱ्याचं केलं तर ते लवकर तुटतं. बाकीचं पिवळं मिक्स मिक्स करून घ्यायचं. आपण बघतोय मशरूम स्टफ्ड ऑमलेट. पुढची कृती बघूया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.